मागील भागामध्ये आपण पाहिलं, माझ्या दिशूसोबत कॉफी प्यायलीस आणि इकडे आम्ही बघा, कॉफी सोडा पाणी पण पित नाही सोबत. दक्षचं खट्टू मन म्हणालं. कॉफी ठीक ठीक होती, हां पण गप्पा मात्र मस्तच झाल्या, दीक्षा मुद्दाम त्याला जळवत म्हणाली. आणि दक्षने पराठ्यांसोबत आलेली अख्खी मिरची तोंडात कोंबली. आता पुढे. हा हा, दक्ष महाराज जिभेवर वारा घालायला लागले. चांगलाच जाळ उठला होता बरं का. अरे ए, वेडा आहेस का? नाही म्हणजे तुझा स्क्रू गळून पडलाय ते माहिती आहे मला, पण असं का करायचं? ठेवते बाजूला. दीक्षा काळजीनं त्याच्याजवळ गेली आणि तिनं पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या तोंडाला लावला. दक्षने गटागटा पाणी प्यायलं, पण त्याचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. चक्रमादित्य कारखानीस, लक्ष कुणीकडे असतं तुझं? दीक्षा वैतागली. दक्ष पराठ्यांचा लास्ट घास घेणार तोच तिनं प्लेट ओढली. नाकाला गळती लागलीये, हॅ हू फू फू करतोय आणि वर अजून पराठा खातोय. राहू देत ते. जा हात धू, मी आईस्क्रीम आणलंय तुझ्यासाठी, जा पळ. दीक्षानं ऑर्डर दिली आणि दक्ष तोंड वेंगाडत वॉशरूममध्ये गेला. दीक्षानं रघुला टेबल क्लीन करायला लावलं आणि आईस्क्रीमचा टब आणायला लावला. दक्ष बाहेर येऊन चेअरवर बसला. अजूनही तोंडात आग होतीच. घे तुझं फेवरेट सीताफळ. दीक्षा हसली. नकोय मला. दक्षने तोंड वाकडं केलं. हे बघ तोतया कारखानीस. दीक्षा बोटं नाचवत होती की तिचा फोन वाजला. स्क्रीनवर दर्शनचं नाव पाहून दीक्षा आणि दक्ष दोघांची तोंड वाकडी झाली. दक्षने मान झटकली. दीक्षानं फोन स्पीकरवर टाकला. बोल दादा, ती शांतपणे म्हणाली आणि दक्षचे कान टवकारले. बोलायला काय बाकी ठेवलंयस तू? आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोललीस तू अवनीशला? मुळात काय गरज होती तुला त्याला भेटायला जायची आणि हे सगळं सांगायची? नसता शहाणपणा. पलीकडून दर्शन खेकसत होता. दीक्षा शांतपणे त्याचा आरडाओरडा ऐकत होती आणि दक्षच्या कानांचे अँटिना एलियनसारखे उभे राहिले होते. बरं, हे बरं आहे तुझं दादा. म्हणजे तुम्ही त्याला काही बाई सांगणार ते चालतं आणि मी जाऊन माझी बाजू क्लिअर केली ते मात्र चुकीचं. ये कहा का न्याय है? दीक्षानं विचारलं. कुछ तो गडबड है दक्ष. पलीकडून भोंगा वाजतोय. म्हणजे नक्कीच काहीतरी मेजर झालंय. दक्षचं मन निराशेच्या ढगांमागून हसत डोकावलं आणि नकळत त्यानं आईस्क्रीमचा टब उघडून त्यात चमचा खुपसला. कान मात्र फोनकडे होते. मूर्ख मुली, काय केलंस तू? तू डायरेक्ट त्याला नकार देऊन आलीस? दर्शन ओरडला आणि दक्षने आईस्क्रीमचा बकाना भरला. आईस्क्रीमसारखं त्याचं मनही गारगार झालं होतं. हे बघ दादा, तो भलेही एक माणूस म्हणून चांगला असेल, पण मी ऑलरेडी तुम्हाला वॉर्न केलं होतं. मला अवनीश भवनीशमध्ये इंटरेस्ट नाही आहे, दीक्षा स्पष्ट शब्दात म्हणाली. जिओ रे मेरी लैला. दक्षचं मन उड्या मारायला लागलं. दीक्षा, अति होतंय तुझं. दर्शन चिडला होता. जा तिकडे. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागासोबत अतिदुष्टता विभाग सुरू केला ना, त्या साल्याला सगळ्यात आधी ॲडमिट करेन मी. दक्षचं मन रागावून म्हणालं. दादा, मला माहीत नाही तुला अवनीशनं काय सांगितलं काय नाही, पण माझं ठरलंय आणि त्यात बदल होणार नाही. तू शांत झालास की बोलू आपण. तिनं कॉल कट केला आणि खोल श्वास घेतला. हाय मेरी परम 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 सुंदरी. दक्षचं मन डोलायला लागलं होतं. त्यानं दीक्षाला मनातल्या मनात कितीतरी झप्प्या पप्प्या दिल्या होत्या. आत्ता कुठे त्याचा जीव भांड्यात पडला होता. मलाही दे आईस्क्रीम, दीक्षा म्हणाली आणि तिनं हात पुढे केला. दक्षने कसंनुसं हसत रिकामा टब तिच्या हातावर ठेवला. अरे भस्म्या, अर्धा किलोचा टब गट्टम केलास तू. दीक्षा डोळे वटारत म्हणाली. ते मी मागवतो हवं तर. दक्ष सावरत म्हणाला. अधाशी कुठला, राहू देत, मी घेऊन जाईन घरी जाताना. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. दिशू, दक्षने प्रेमानं हाक मारली. आता काय? तिनं वैतागत विचारलं. काही नाही, असंच, दक्ष खुशीत म्हणाला. मंदेश्वर. दीक्षा पुटपुटली आणि तिनं त्याला लूक दिला. दक्ष मात्र 7व्या आसमानाची सफर करत होता. दीक्षा,
फोनमध्ये मेल्स चेक करणाऱ्या तिला दक्षने हाक मारली. येस बोला. तिनं बाजूला फोन ठेवला. तुझं काम कसं सुरू आहे? त्यानं अचानक विचारलं. तसं दीक्षाला आश्चर्य वाटलं. मस्त, पण तू का असं आज अचानक विचारतोयस? दीक्षा म्हणाली. तुझा काय प्लॅन आहे? आय मीन बंगलोरमध्येच कंटिन्यू करणार आहेस की रिलोकेट व्हायचा विचार आहे? दक्ष तिचा अंदाज घेत होता. घुमून फिरून कशाला बोलतोयस? काय ते स्पष्ट विचार. ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. ओके. सिम्बायोटिकचं नाव ऐकलंयस ना? त्यानं विचारलं. ऑफकोर्स, दॅट्स ऑफिशियली अ पार्ट ऑफ DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाव, दक्षने सांगितलं. रिअली? अमेझिंग, कॉंग्रॅट्स. दीक्षाला ऐकून आनंद झाला होता. थँक्स. ॲक्च्युली आपण बँगलोरमध्ये नवीन टीम हायर करतोय आपल्या एका US क्लायंटसाठी, पण ते होईपर्यंत इथलीच टीम काम सांभाळतीये. अनुप आणि कार्तिक मॅनेज करतायत, पण अनुपवर खूप लोड येतोय. सो अजून एक प्रोजेक्ट मॅनेजर हायर करायचा विचार आहे. तुला आवडेल परत एकदा DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा भाग व्हायला? त्यानं विचारलं आणि दीक्षाने त्याच्याकडे पाहत राहिली. ॲक्च्युली दक्ष, मी अजून तसा काही विचार नाही केला. म्हणजे मलाच माहीत नव्हतं ना की मी कधी मुंबईत परत येईन ते. माझ्या कंपनीसोबत बॉन्ड आहे 2 वर्षाचा. सो मला अजून 2 महिने तरी जॉब स्विच करता येणार नाही आहे. अदरवाईज हा मौका मी सोडला नसता. दीक्षा हसत म्हणाली. ओके, नो प्रॉब्लेम. बट तुझा जेव्हा विचार पक्का होईल तेव्हा आय एम हिअर. दक्ष इनडायरेक्टली हिंट देत म्हणाला. तशी दीक्षा गालातल्या गालात हसली. बरं निघू मी? माझा कॉल आहे संध्याकाळी, दीक्षा म्हणाली आणि दक्षला बाय करून घरी निघून गेली. दिशू, अजून किती तडपवणार आहेस यार मला? 2 वर्ष तुला प्रत्येक क्षणाला मिस करतोय दिशू. नाही राहू शकत तुझ्याशिवाय. परवा आपली ॲनिव्हर्सरी आहे. माहीत नाही तुझ्या लक्षात असेल तरी की नाही. का लक्षात ठेवशील म्हणा. तुझ्यासाठी तर तो दिवस सगळ्यात वाईट होता ना. आय एम सॉरी दिशू, मी खूप त्रास दिला तुला. बट आय लव्ह यू यार, रिअली लव्ह यू. दक्षचे डोळे भरून आले, पण त्यानं लगेच स्वतःला सावरलं आणि कामात गुंतवून घेतलं. दीक्षा घरी आली तेव्हा अनुराधा हॉलमध्ये बसल्या होत्या. तिला पाहून त्यांनी स्माईल दिली. आलीस दिशू? त्या म्हणाल्या. हो आई, तुम्ही जेवलात? तिने विचारलं. नाही, थांबले तुझ्यासाठी, त्या हसून म्हणाल्या. कशाला आई, तुम्हाला औषध घ्यायचं असतं, जेवण घ्यायचं ना, दीक्षा म्हणाली. चालतं ग कधीतरी. अनुराधांनी डोळे मिचकावले. दीक्षाच्या डायनिंग टेबलकडे लक्ष गेलं. तिकडे बरीच सजावट दिसत होती. ती उठून तिकडे गेली. आई, वाव, आज काही खास आहे का? गाजर हलवा? तिनं झाकण उघडत विचारलं. हो तर, मागून आवाज आला आणि दीक्षाने चमकून मागे पाहिलं. समोरच्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आत्या! ती धावतच त्यांच्याजवळ गेली. तुम्ही कधी आलात? तिनं त्यांच्या पाया पडत विचारलं. तासभर झालाय. तुला सरप्राईज द्यावं म्हटलं. वहिनींकडून कळलं तू मुंबईत आल्याचं. मग विचार केला चला आपणही भेटून येऊ. आता तुला तर काही घरी यायला वेळ नाही आहे. अनघा आत्या तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या. तसं काही नाही आत्या, तुम्हाला तर माहीतच आहे ना सगळं, दीक्षा मान खाली घालत म्हणाली. जे झालं ते झालं बाळा, कशाला त्याचा विचार करायचा. पूर्ण आयुष्य पडलंय तुम्हा दोघांसमोर. आता मात्र परत वेडेपणा करू नका, कळलं ना? आत्या तिचा हातात घेत म्हणाल्या. हो आत्या. दीक्षा त्यांच्याकडे पाहून हसली. आणि हो, मी तुझ्याच टीममध्ये आहे बरं का, सो माझी फुल परमिशन आहे तुला. छळ त्या दक्षला काय छळायचं ते, आत्या डोळे मिचकावत म्हणाल्या. नक्कीच, दीक्षा मिश्किल हसली. तिघींनी गप्पा मारत जेवण आवरलं. दीक्षा नाथा काकांना मदत करून किचनमधून बाहेर. दिशू, काही विचार केलायस का कसं प्रपोज करणार आहेस त्या शुंभाला? आत्या हसून म्हणाल्या. नाही ना आत्या, खूप विचार करतीये. कुछ हटके होना चाहिए, पण सुचे ना. असं गुळमुळीत आय लव्ह यू कसं म्हणायचं ना, धमाका तर हवाच. दीक्षा विचार करत म्हणाली. मी सजेस्ट करू? बघ हा, पटतंय का ते, आत्या म्हणाल्या. सांगा ना, दीक्षा एक्सायटेड होत म्हणाली. मला काय वाटतंय ना,
असं म्हणत आत्यांनी त्यांच्या डोक्यातले विचार दोघींसमोर मांडले. आयडिया तर भारीच होती. त्यावर तिघींचं जोरदार डिस्कशन झालं आणि एका फायनल आयडियावर शिक्कामोर्तब करत तिघी आपापल्या रूममध्ये गेल्या. संध्याकाळी दक्ष खुशीत घरी आला. दीक्षाला पाहायची ओढ त्याला चैन पडू देत नव्हती. तो आला तेव्हा अनुराधाबाई हॉलमध्ये सोफ्यावर तोंड पाडून बसल्या होत्या, तर समोरच्या सोफ्यावर बसलेली दिव्या मुसमुसत होती. आई, दिव्या, काय झालं? तुम्ही दोघी अशा का बसलायत? आणि दिव्या, तुला रडायला काय झालंय? दक्षनं काळजीनं विचारलं. दादा, वहिनी, दिव्या हुंदका आवरत म्हणाली. वहिनीचं काय? आय मीन दीक्षाचं काय? काय झालंय सांगाल का? आणि दीक्षा कुणीकडे आहे? दिशू, ए दिशू, त्यानं दोघींकडे पाहत आवाज दिला. गेली ती. मागून दमदार आवाज आला तसा तो दचकला. त्यानं वळून पाहिलं आणि समोर आत्यांना पाहून त्याचे डोळे मोठे झाले. आत्या, तू तू कधी आलीस? त्यानं विचारलं. दुपारीच आली आहे आणि आल्या छान सरप्राईज मिळालं हो मला, आत्या गंभीर चेहऱ्यानं म्हणाल्या. कसलं सरप्राईज? दक्षने न कळून विचारलं. ती मुलगी का आली आहे परत? आत्यांनी आवाज चढवत विचारलं. आत्या, तिचं नाव दीक्षा आहे, दक्ष म्हणाला. तीच ती दीक्षा? शी, तिचं नावही घ्यावंसं वाटत नाही मला. तिची हिंमत कशी झाली या घरात पाऊल टाकायची? आत्या गरजल्या. आत्या, काय बोलतेस तू हे? तुला तर दीक्षा आवडत होती ना? किती कौतुक करायचीस तिचं, आणि मग अचानक काय झालं? दक्षने गोंधळून विचारलं. दिवस आणि माणसं बदलतात दक्ष. वाटलं नव्हतं ती अशी तुला अर्ध्यात सोडून निघून जाईल. जरा बघ स्वतःकडे, काय अवस्था करून घेतली आहेस या 2 वर्षात, आणि तेही त्या पोरीसाठी. तिला काही देणं घेणं तरी आहे का त्याच्याशी? आत्यांनी तोंड वाकडं केलं. आत्या, काय झालंय तुला आज? 1 मिनिट. दीक्षा गेली म्हणालीस तू मगाशी. कुणीकडे गेली ती? असं कसं जाऊ दिलं तुम्ही तिला? त्याने तिघींवर नजर फिरवली. दिव्या आणि अनुराधा मान खाली घालून बसल्या होत्या. मग काय करायचं होतं? मखरात बसवून पूजा करायची होती तिची? हे बघ दक्ष, झाली एवढी नाटकं पुरे झाली. एवढे दिवस तुझं ऐकलं मी, पण आता मुळीच ऐकणार नाही आहे. मीच तिला जायला सांगितलं या घरातून, आणि बरंच केलं म्हणेन मी. कशाला हवी आहेत असली लोकं आपल्या आयुष्यात? आत्या चिडक्या आवाजात म्हणाल्या. आत्या, दक्षचं डोकं सटकलं. मी किती वेळा सांगितलं म्हणजे तुम्हाला समजेल. माझं फक्त आणि फक्त दीक्षावर प्रेम आहे, आणि तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्यात कुणालाच जागा देणार नाही आहे. शेवटचं सांगतोय. दक्षचा आवाज चढला. त्याचे डोळे आग ओकत होते. आवाज खाली करायचा. आत्या कडाडल्या तसा तो एकदम शांत झाला. कधीचं पाहतीये? सारखा आपला तिच्या नावाचा जप लावलाय. एवढं काही सोनं लागलेलं नाही आहे त्या पोरीला. विसरू नकोस, तुझ्या बाबांनंतर या घरात जर कुणी मोठं असेल तर ती मी आहे. वयाचा मान राखायला शिक जरा. यापुढे मी म्हणेन तेच होईल या घरात, समजलं? आत्यांनी जरबेनं सांगितलं. आत्या, पण दक्ष बोलत होता की आत्यांनी त्याला हात दाखवला. माझं बोलून झालेलं नाही आहे अजून. नीट ऐक दक्ष, तुझ्यासाठी मी मुलगी पाहून ठेवली आहे. उद्या ती मंडळी यायची आहेत आपल्या घरी. तेव्हा कुठलाही आवाज न करता निमूटपणे ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी यायचं, आत्या म्हणाल्या. जमणार नाही, दक्ष करारी आवाजात म्हणाला. जमवावं लागेल. फाजील कारणं देऊन स्वतःचा आणि माझा वेळ वाया घालवू नकोस. आणि नसेल जमत तर यापुढे या घराची पायरीही चढत नसते मी, आत्या म्हणाल्या. तसा दक्ष आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहायला लागला. आत्या, बास झालं दक्ष. यापुढे एक शब्दही ऐकणार नाही तुझा. खूप त्रास सहन केलायस. आता नाही. चांगली मुलगी आहे, शिकलेली आहे, अगदी तुला आणि आपल्या घराला साजेशी. माझी खात्री आहे तुला नक्की आवडेल. प्रेम प्रेम करत बसलास तर आयुष्यभर झुरशील. त्यापेक्षा वेळीच पुढे जा, आत्या त्याला समजावत म्हणाल्या. आत्या, पण दीक्षाचंही प्रेम आहे माझ्यावर, दक्ष म्हणाला. अरे वा, हो का? तिनं सांगितलं का तुला? आत्यांनी त्याच्यावर नजर रोखली तसा दक्ष शांत झाला. काय विचारलं मी? सांगितलं का तिने तुला एका शब्दाने तरी की तिचं प्रेम आहे तुझ्यावर? आत्यांनी धारदार आवाजात विचारलं. नाही, पण दक्ष म्हणाला.
मग झालं तर माझी जरा जरी काळजी असेल ना दक्ष, तर वेडंवाकडं काही करायचा प्रयत्नही करणार नाहीस तू. आणि जर तसं काही केलंस तर या आत्याला कायमचं विसर. आत्यांनी डायरेक्ट धमकी दिली. आत्या आत्या दक्ष हाक मारत राहिला, पण त्या दुर्लक्ष करत वर निघून गेल्या. त्यावर गेल्यावर दक्ष तावातावानं अनुराधांकडे आला. आई, काय सुरू आहे हे? तू तू जाऊ कसं दिलंस दीक्षाला? तू तरी समजाव ना आत्याला. काय हा नसता हट्ट? माझं दिशूवर प्रेम आहे आई, का समजत नाही तुम्हाला? दक्ष कळकळीनं बोलत होता. खूप समजावलं रे त्यांना, पण काही ऐकायलाच तयार नाही आहेत त्या. सगळं काही सांगितलं रे, पण शेवटी घरातल्या मोठ्या पडतात ना, त्यात हार्ट पेशंट. काय करायचं सांग ना तूच, अनुराधा हताश होत म्हणाल्या. दिव्या, तुझी तर लाडकी वहिनी आहे ना ती, तू तरी थांबवायचंस ना तिला. दक्षने दिव्याकडे मोर्चा वळवला. मी काय बोलणार होते दादा? आत्या आली आणि तिनं वहिनीला पाहून धाडधाड फायरिंगच सुरू केली. काही कळायच्या आत बोलून मोकळी झाली आणि वहिनी काही न बोलता बॅग घेऊन निघून गेली रे. दिव्या रडक्या चेहऱ्यानं म्हणाली. अशी कशी जाऊ शकते? दक्षनं फोन काढून दीक्षाचा नंबर डायल केला. रिंग जात होती, पण तिनं फोन उचलला नाही. दक्ष सारखा कॉल करत होता, पण पलीकडून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. आता मात्र त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो मटकन सोफ्यावर बसला. त्याच वेळेस आत्यांच्या रूममध्ये आत्या आणि दीक्षा कॉफी घेऊन बसल्या होत्या. दीक्षाचा फोन कंटिन्युअसली वाजत होता आणि तिचं सारखं तिकडे लक्ष जात होतं. दक्षचं नाव पाहून तिची तळमळत होती. दिशू, आत्यांनी आवाज दिला तशी ती दचकलीच. तिनं त्यांच्याकडे पाहिलं. बापरे आत्या, काय डेंजर ॲक्टिंग करता तुम्ही. पण तुम्हाला वाटतंय तो ऐकेल? दीक्षा हलकं हसत म्हणाली. धमकीच अशी दिली आहे मी. माझी खात्री आहे बघ, उद्या येणाऱ्या पाहुण्यांना कसं कटवायचं याची कारस्थानं रचणार आता दक्ष साहेब रात्रभर. आत्या डोळे मिचकावत हसल्या. पण आत्या, त्याला त्रास होतोय, त्याचं काय? दीक्षाचे डोळे पाणावले. मगाशी आत्या जेव्हा बोलत होत्या तेव्हा हळूच दाराच्या फटीतून ती दक्षला पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावर त्याची तगमग साफ दिसत होती आणि त्याला तसं पाहून तिचाही जीव तुटत होता. अगं राणी, मला तुम्हा दोघांचा त्रास कळतोय. फक्त आजची रात्र, या त्रासानंतर जो आनंद त्याला मिळणार आहे ना, त्याचा विचार कर बाळा. आत्या तिला धीर देत म्हणाल्या. दीक्षानं कशीबशी मान हलवली. पण आत्या, तो तुमच्या रूममध्ये आला तर? तिनं विचारलं. छा, त्याला घेतंय कोण रूममध्ये? बाहेरच्या बाहेरच कटवते. तू नको काळजी करूस. आत्या हसत म्हणाल्या. दीक्षानं कसं बसं स्वतःला सावरलं आणि ती तशीच फोनकडे पाहत बसून राहिली. दक्ष धुसपुसत रूममध्ये आला आणि त्यानं जोरात बेडवर हात आपटले. बाप्पा, का परीक्षा घेतोयस माझी? का दरवेळेस असंच होतं? जरा काही चांगलं होतंय असं वाटलं की जीव घेणा ट्विस्ट आलाच पाहिजे का? सगळं किती छान होतं आणि त्यात ही आत्या. काय झालंय आत्याला नक्की? दीक्षाबद्दल एवढी नफरत का? ओके आत्या, ठीक आहे. तुला मुलगी दाखवायची आहे ना? दाखव बिनधास्त. मीही पाहतो ती कशी या घरची सून होते ते. नाही तिला पळवून लावलं ना तर बघच तू. तू शेरणी असशील, पण मीही सव्वाशेर आहे. दक्ष मनाशी काहीतरी ठरवत म्हणाला. दादा, दिव्याची हाक आली. बोल. कॉफी हवी आहे का तुला? नाही. मग जेवायला येतोस? आत्यासाठी म्हणून लवकर जेवण बनवलंय नाथा काकांनी, दिव्यानं सांगितलं. मला भूक नाही आहे, दक्ष निर्विकार चेहऱ्यानं म्हणाला तशी ती आत आली. दादा, डोंट वरी, सगळं ठीक होईल. दिशू वहिनीशिवाय तुझी बायको कोणी दुसरी बनूच शकत नाही. आपण करू काहीतरी जुगाड, दिव्या त्याला धीर देत म्हणाली. जुगाड तर होणारच. नाही उद्या त्या पोरीला हुसकून लावलं ना तर बघच, दक्ष दात ओठ खात म्हणाला. आणि दिव्यानं हसू दाबलं. दादा, थोडंसं तरी खा ना. बघ, वहिनी असती तर तिला नसतं ना आवडलं तू उपाशी राहिलेलं. दिव्यानं अस्त्र काढलं. दीक्षाचं नाव ऐकून दक्षची एक्सप्रेशन्स बदलली. तू जा, मी येतो जरा वेळात, तो म्हणाला तशी दिव्या खाली निघून गेली. जेवतानाही दक्ष शांतच होता. आत्या खाली आल्याच नव्हत्या. अनुराधांनी त्यांचं जेवण वर पाठवलं होतं.
त्यामुळे दक्षची चरफट झाली होती. त्याला एकदा त्यांच्याशी बोलायचं होतं, पण ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. कसंबसं जेवण संपवून तो वर निघून गेला. दीक्षाही जरा अस्वस्थच होती. भले तिला माहीत होतं हे सगळं नाटक आहे, पण दक्षचा चेहरा आठवून तिला वाईट वाटत होतं. पण येणारा दिवस खूप खास होता तिच्यासाठी. अखेर तिच्या आयुष्यातला एक नवा अध्याय ती सुरू करणार होती. खूप काही बोलायचं होतं, सांगायचं होतं. विचारात कधीतरी पहाटे तिला झोप लागली. सकाळी दक्ष नेहमीप्रमाणे वर्कआउट करायला गेला, पण कशातच लक्ष लागेना. दीक्षाचा नंबर आता बंद येत होता. तिच्या घरी जावं का हा विचार त्याच्या मनात डोकावला, पण तिचं एकंदर वागणं आणि विचार पाहता ती घरी जाण्याची शक्यता जरा कमीच होती. तिच्या बाकी फ्रेंड्सविषयी दक्षला आयडिया नव्हती. त्यानं हिरण्याला कॉल केला होता, पण दीक्षा बँगलोरला गेली असेल अशी कुठलीच चिन्ह दिसत नव्हती. काय करावं या विचारातच त्यानं आवरलं आणि तो ऑफिसला निघून गेला. तो गेल्यावर दीक्षा कामाला लागली. दक्ष ऑफिसमध्ये फक्त फिजिकली बसला होता, मन मात्र दीक्षाच्या विचारात घुटमळत होतं. त्यात आज नेमका कार्तिकही सुट्टीवर होता. त्याच्या बाबांचा फॉलोअप असल्यानं तो तिकडे गेला होता. दक्षने कसंबसं काम आवरलं. तोपर्यंत आत्यांचा कॉल आलाच. निघालास का आत्यांनी विचारलं. निघतोय 10 मिनिटात, दक्ष रुक्षपणे म्हणाला. गुड, ती मंडळी येतीलच एवढ्यात. मुलीला यायला जरा वेळ लागेल म्हणालेत. हरकत नाही, तू येऊन सेटल होईपर्यंत येईलच ती, आत्या म्हणाल्या. दक्षने कॉल कट केला आणि दातोट खात ऑफिसमधून निघाला. तो घरी आला तेव्हा हॉलमध्ये एक कपल बसलं होतं आणि आत्या अगदी आस्तेनं त्यांच्याशी गप्पा मारत होत्या. दक्षची तार सटकायला लागली होती, पण त्यानं स्वतःला शांत ठेवलं. आलाच, हा माझा भाचा दक्ष कारखानीस. आत्यांनी ओळख करून दिली तशी दक्षने वरवर स्माईल दिली. मी आलोच, तो सगळ्यांकडे पाहत म्हणाला. हो, आरामात. ती मुलगी आली की तुझ्या रूममध्ये पाठवते. आधी तुम्ही काय ते बोलून घ्या आणि मग आपण पुढे बोलणी करू, आत्यांनी हुकूम सोडला. आणि दक्ष काही न बोलता वर निघून गेला. जरा वेळानं रूमच्या दरवाजावर नॉक झालं. कम इन, दक्ष म्हणाला आणि दाराकडे पाठ करून उभा राहिला. कुणीतरी रूममध्ये आल्याची चाहूल लागली आणि त्यानं मागे न पाहता बोलायला सुरुवात केली. आय नो, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आपल्या घरचे आपल्या लग्नाचा विचार करतात अँड द युज्युअल स्टफ. पण काही गोष्टी क्लिअर करणं माझं कर्तव्य आहे. माझं एका मुलीवर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाला माझ्या बायकोचा दर्जा देऊ शकत नाही. आय होप तुम्ही समजून घ्याल आणि खाली जाऊन हेच सांगाल. मला हा विषय अजून वाढवायचा नाही आहे, सो स्पष्टच सांगतोय. दक्ष थांबला, पण मागून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. आय थिंक तुम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं, पण हेच सत्य आहे आणि ते कोणीच बदलू शकत नाही. सो आय एम सो सॉरी ताई, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, दक्ष म्हणाला. इथवर तर सगळं ठीकच होतं, पण त्याच्या तोंडून ताई निघालं आणि मागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. दक्ष मागे वळला आणि समोर पाहून त्याचे डोळे विस्पारले. समोर दीक्षाला पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. रेड मरून कॉम्बिनेशनची साडी, हलकासा मेकअप आणि कर्ल केलेले मोकळे केस. ओय होय, कातील अशी दिसणारी दीक्षा डोळे मोठे करून दक्षकडे पाहत होती. आता मात्र दक्ष फुल कन्फ्यूज होत तिच्याकडे बघत होता. त्यानं स्वतःला बारीकसा चिमटा काढून घेतला, पण ती काही डोळ्यांसमोरून हलली नव्हती. म्हणजे हे स्वप्न नव्हतं तर त्याचा आ झाला होता. आणि तिकडे दीक्षा फिस्कन हसली. सिरियसली शी दक्ष, ताई, आई ग. दीक्षा आता खो खो हसत सुटली होती आणि दक्ष ओसाळून तिच्याकडे पाहत होता. ते म्हणजे दक्षला काय बोलावं कळेना. अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं. एक मिनिट, तू काय करतेस इकडे? तुला तर आत्याने. दक्ष परत गोंधळला. माझा मठ्ठोबा ग तो. दीक्षा हसत पुढे आली आणि तिनं त्याचे गाल ओढले. सोड. दक्षने तिचे हात बाजूला केले आणि तिच्यावर नजर रोखली. काय सुरू आहे हे? त्यानं तिच्या नजरेत पाहत प्रश्न केला आणि ती हसायची थांबली. अजूनही कळत नाहीये तुला वेड्या? दीक्षा मिश्किल हसली. दक्ष तिच्याकडे पाहत होता आणि अचानक
शिट शिट शी, म्हणजे तुम्ही तिघी, सॉरी चौघी, मिलीभगत होती ही तुमची? त्यानं आश्चर्यानं विचारलं. तशी दीक्षानं हसत मान डोलावली. शाळेला एक नाटक कंपनी काढा तुम्ही चौघी मिळून. सगळ्या एक जात ढोंगी बगळ्या. तरी मी विचार करतोय आत्या अचानक हाय दीक्षावरून दीक्षा हाय हायवर कशी काय गेली? दक्ष कपाळावर बोट घासत म्हणाला. म्हणजे हे नाटक होतं तर. अचानक तो सिरियस झाला. त्याला असं पाहून दीक्षाही शांत झाली. दक्ष सॉरी, तिनं मनापासून सॉरी म्हटलं, पण तो मात्र सिरियसच होता अजून. दक्ष, ती त्याच्या जवळ आली. डोंट टच मी, तो बोट नाचवत म्हणाला. तशी ती एकदम थांबली. तुम्हाला काही वाटतं का गं एखाद्याची इतकी चेष्टा करताना? काल जो काही ड्रामा केलात तुम्ही, माझी काय अवस्था झालेली तुला आयडिया तरी आहे का दीक्षा? एका क्षणी वाटलं मी तुला कायमचं गमावलं. काहीच कसं वाटलं नाही गं असं वागताना? एव्हरीथिंग इज अ जोक फॉर यू, राईट? बोल ना, आता का पुतळ्यासारखी उभी आहेस? यू हॅव नो आयडिया दीक्षा. जेव्हा आत्यानं मुलीचा विषय काढला ना, तेव्हा काय वाटलं मला. सतत तुझे विचार येत होते मनात. बट लाईक यू केअर यू मात्र मस्त फोन बंद करून तुमच्या सो कॉल्ड खुफिया ठिकाणी मजा मारत बसली होतीस ना, बरोबर ना? का असं वागलात तुम्ही? दक्ष जरासा इमोशनल झाला होता. दक्ष, आय नो माझं चुकलंय, पण प्लीज एकदा ऐकून तरी घे, दीक्षानं त्याला रिक्वेस्ट केली. काय ऐकायचंय? कसं तुम्ही चौघींनी हे सगळं प्लॅनिंग केलं, कसं सगळं नाटक रचलं, कसं मला उल्लू बनवलं आणि कसा माझा त्रास पाहून एन्जॉय केलं, हां हेच ऐकवायचं आहे ना तुला? दक्षने रागात दीक्षाचा दंड पकडून तिला जवळ ओढलं. तसं नाही आहे दक्ष. दीक्षाचे डोळे पाणावले होते. मग कसं आहे दीक्षा? आजची डेट माहिती आहे तुला? आज आपलं लग्न झालं होतं. तुझ्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे की नाही मला खरंच माहीत नाही आहे, पण माझ्यासाठी हा दिवस खूप खास आहे गं. याच दिवशी पहिल्यांदा फेस टू फेस भेटलेलो मी तुला. मनात प्रचंड राग येऊन पण तरीही जेव्हा तू समोर आलेलीस तेव्हा तुझ्यातला निरागसपणा कुठेतरी काळीज लावून गेला होता माझं. जशी कळत गेलीस, खूप खूप आवडत गेलीस दीक्षा. आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो मी, जितकं 2 वर्षापूर्वी करत होतो. पण तुम्हाला मस्करी करायला आजचाच दिवस मिळाला का गं? आजच्या दिवशी तुम्ही मला भरीस पाडत होतात दुसरी मुलगी बघावी म्हणून. शा. दक्ष तिचा हात झटकून मागे वळला. दक्ष. दीक्षाचे डोळे भरून आले होते. तिनं त्याच्या दंडाला पकडून त्याला स्वतःकडे वळवलं आणि काही कळायच्या आत त्याला घट्ट मिठी मारली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.